99 क्रमांकाची लेणी पाहून झाल्यानंतर 98 आणि 99 पाहून झाल्यानंतर 90 नंबरनं अत्यंत महत्त्वाची लेणी आहे, जी सदधम्म पुंडरीक सूत्रावर आधारित आहे. ती अत्यंत महत्त्वाची शिलालेख देखील आहे. पण आपण त्या लेणीत नाही जाणार आहोत. आपण ती लेणी न पाहता आपण तिच्या बाजूची 89 नंबरची लेणी पाहणार आहोत. 89 लेणीमध्ये अत्यंत एक महत्त्वाचं शिल्प आहे, जे कोपऱ्यात आहे. ते कोणाला माहिती नाही, पण अभ्यास जर केला तर ते लक्षात येतं. तर आपण 89 नंबरची लेणी जी पाहणार आहोत, ते आता त्याच्यामध्ये असलेलं शिल्प जे आहे ते आपण उलगडून सांगणार आहोत. त्याच्यासाठी आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. तुम्ही देखील माझ्यासोबत इथपर्यंत येता. आपण आलेलो आहोत लेणी क्रमांक 89 मध्ये. लेणी क्रमांक 89च्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं शिल्प आहे. आपल्याला माहिती आहे, सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये गणिका असलेल्या आम्रपाली यांनी जे दान दिलेलं होतं, त्या आम्रपाली यांचं ते दान आपल्याला या संपूर्ण पॅनल मधून पाहायला मिळतं. सहजासहजी आपल्याला हा पॅनल किंवा हा शिल्पपट समजून येत नाही, पण निरीक्षण आणि अभ्यासाची जोड दिली तर आपल्याला हा संपूर्ण पॅनल उलगडून सांगता येतं, हा शिल्पपट उघडून सांगता येतो. तर वरच्या भागात काय आहे, मधल्या भागात काय आहे आणि खालच्या भागात काय आहे, तर हे आपण संपूर्ण समजून घेणार आहोत. तर खालच्या भागातून आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथे 2 नागराजे आहेत आणि त्यांनी कमळदांडाला आधार दिलेला आहे. इथे डाव्या बाजूला एक नागराजा आहे. त्यांच्या डोक्यावर नागराजा आपल्याला कसे ओळखता येतात, तर त्यांच्या डोक्यावरती नागफणा असतो. ते सहपत्नीक आहेत हे कसं कळतं, तर त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी आहे ज्यांच्या डोक्यावर नागफणा असतो. तो नागफणा आता तुटलेला आहे, भग्न झालेला आहे. पण इथे हे 2 नागराजे या भूमीतले आहेत, म्हणून खालच्या स्तरातून त्यांना दाखवलेले आहेत. यांना कधी कधी नंद आणि उपनंद म्हटलं जातं. हे दोघेही इथे कमळदांड्याला त्यांनी आधार दिलेला आहे. कमळदांडा म्हणजे धम्माला त्यांनी आधार दिलेला आहे, असं हे सांकेतिक स्वरूपातलं शिल्प आहे. तर त्यांच्या पत्नी यांच्या हातामध्ये फुलमाळा आहे, ज्याला आजच्या भाषेतून आपण हार म्हणतो. या खालच्या स्तरातून हे पाहायला मिळतात. इकडे बदलता आहेत एका कोपऱ्यामध्ये, तर त्यांच्या हातामध्ये देखील कमळ आहे. हे खालच्या भागातून का, तर या भूमीतले असल्या कारणाने ते आपल्याला खालच्या पॅनल मधून दिसतात. तर मधल्या भागात जर आपण बघायला गेलो तर इथे आता आपल्याला सम्यक संबुद्ध दिसतात. सम्यक संबुद्ध आपल्याला कसे दिसतात, तर मंचकावर बसलेले आहेत, कमळावर आहेत. कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे आणि हे पावित्र्याचं प्रतीक म्हणून कमळाला दाखवले. कमळाचं नैसर्गिक गुणधर्म म्हणजे कमळाला कधीही चिखल आणि पाणी त्याला स्पर्श करत नाही किंवा शिवत नाही. तसंच बुद्धांना या भौतिक जीवनातल्या तृष्णा त्यांनी क्षय केलेले आहेत, त्यांना त्यांच्या तृष्णा शमवलेले आहेत. याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून कमळावर त्यांना बसवलेलं दाखवलं जातं. तर इथे आणखीन एक महत्वाचं शिल्प म्हणजे त्यांना दाखवलेलं आहे, हे म्हणजे हा मंचक आहे, याला आपण सिंहासन म्हणतो. बुद्धांना शाक्य सिंह देखील म्हटलं जातं. तर शाक्य सिंह का म्हटलं जातं, सिंहनाद सुत्तावर अवलंबून हा पूर्ण शिल्पपट आहे. हा संपूर्ण शिल्पपट सिंहनाद सुत्तावर अवलंबून आहे. बुद्धांना आपण प्रलंबपाद अवस्थेमध्ये बघतो, एका मंचकावर बघितलेलं बघतो, जे सिंहासनावर आहे. इथे 2 सिंह दिसत आहेत आपल्याला. या सिंहांच्या बाजूला 2 बोधिसत्व आहेत. 2 बोधिसत्व आपल्याला कसे ओळखून येतात, तर इकडे पद्मपाणी आहेत आणि इकडे वज्रपाणी आहेत. दोघेही स्थितप्रज्ञ आहेत आणि आपल्या शास्त्राच्या सेवेमध्ये आहेत. तर पद्मपाणी कसे ओळखता येतात, तर पद्मपाणी यांच्या हातात नेहमी दांड्यासह कमळ देठ असतो
संपूर्ण, आणि त्यांच्या पाठीमागे प्रभावलय असतो, आणि इकडे वज्रपाणी आहे. वज्रपाणी कसे ओळखायचे? पद्मपाणीच्या ते बरोबर अपोजिट असतात ते, आणि त्यांच्या हातामध्ये वज्र असतं. इथे वज्र नाहीये, पण इथे दोघेही चौरेधारी आहेत. यांच्या दोघांच्याही हातामध्ये आता चौरी आहे. तर आता आपण पाहत आहोत की मधल्या भागातून आपण बुद्धांना बघितलं. सम्यक संबुद्ध कसे आहेत? तर सम्यक संबुद्ध आपल्याला दिसत आहेत प्रलंब काल अवस्थेमधून एका मंचकावर बसले, त्याला सिंहासन म्हणतो आपण. आणि ही जी मुद्रा आहे याला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा म्हणतो. ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. बुद्धांनी घातलेला चिवराचं कार्ड देखील दिसतंय आपल्याला, आणि इथे त्यांच्या पाठीमागे प्रभावलय दिसते. हे अत्यंत सुबक प्रभावलय आहे. हे कोरलेला प्रभावलय आपण पाहू शकतो. प्रभावलय का? की बुद्धांनी मिळवलेल्या ज्ञानाने त्यांचा चेहरा जो प्रज्वलित झालेला आहे, याचे सांकेतिक स्वरूपातून हा शिल्प मांडलेला आहे. त्यांच्या सगळ्यांचे हे बोधिसत्वांचा चेहरा देखील स्थित प्रज्ञ आहे, तर बुद्धांचा देखील चेहरा हा स्थित प्रज्ञ आहे. तर हे अत्यंत महत्वाचं शिल्प आहे. दोन्ही बोधिसत्वांचे केस कसे आहेत? तर केस त्यांचे जटाधारी असतात आणि त्यांनी मुकुट घातलेला असतो. त्यांच्या शिरावरती इथे कधी कधी आपण बुद्धांना बघतो, किंवा इथे कधी कधी स्तूप असतो. हा अत्यंत महत्वाचा पॅनल आहे. पण याहीपेक्षा आपण आता ज्या शिल्पाला समजून घेतलं, तर नीट अभ्यासाअंती कळून येतं की इथे पुन्हा आता दोन आपण बघत आहोत की इथे वर दोन यक्ष आहेत. इथे एक यक्ष आहे आणि इथे एक यक्ष आहे. यक्ष आपण कसे ओळखतो? तर ते हवेतून उडत उडत येतात, म्हणून ते ढगांवर स्वार होऊन आलेले असतात. जर हवेतून उडत येणारे असतात, आणि म्हणून त्यांचा शेला, अंगरखा, केस हे हवेतून उडत जातात असे दाखवलेलं आहे. शिल्पकारांनी आपली शिल्पकला अत्यंत कुशलतापूर्वक वापरलेली आहे. इथे आपण जर नीट पाहिलं तर हे यक्ष जे आहेत नेहमी गुटगुटीत असतात, गुबगुबीत असतात. त्यांचा पोट थोडा स्थूल असतं. त्यांची शरीर काठी कशी असते? तर स्थूल असते. आणि हे बुद्धांना दिव्य माळा घेऊन स्वर्गावाटे येत असतात, स्वर्गातून येत असतात, म्हणून ते हवेतून उडत येत आहेत. हवेतून उडत येणारे आहेत म्हणून त्यांचे पाय दुमडलेले आहेत. पक्षी जसे हवेतून उडत येताना त्यांचे पाय दुमडलेले असतात, तसे इथे ते दुमडलेले दिसतात. एक यक्ष यांच्या हातात फुलमाळा आहे, तर दुसऱ्या हातामध्ये आपण पाहिलं, नीट निरखून पाहिलं तर इथे त्यांच्या हातामध्ये फुलांची परडी आहे. फुलांचा वर्षाव करण्यासाठी सम्यक संबुद्धांना ते परडीतून घेऊन फुलं घेऊन आलेले आहेत. त्यांचा शेला इथं नीट निरखून पाहिलात आपण तर त्यांचा शेला हवेतून उडतोय. इतकी छान बॉडी ऑटोनॉमी त्यांना कळते. त्या काळातील शिल्पकारांना ही अत्यंत कुशलतापूर्वक त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आता आपण ज्या अत्यंत महत्वाच्या हा शिल्प जे ज्याला समर्पित आहे ते म्हणजे आम्रपाली ज्या गणिका होत्या, त्या गणिकेचं दान कसं ओळखता येतं आपल्याला? जर निरखून पाहिलं तर हा पूर्ण आम्रवन आहे. आपण आता बुद्धांना आंब्याखाली बसलेलं पाहत आहोत, तर ते कसं ओळखून येतं? तर पुंजक्या पुंजक्यांनी पानं दिसतात इथे, आणि आम्रवनाला लगडलेली फळं दिसून येतात. इथे ही फळं दिसत आहेत, फळांचा गुच्छा दिसतोय, फळांचे गुच्छे आहेत इथे, इथे दिसून येतात, इथे दिसून येत आहेत, इथे दिसून येत आहेत. इथे फळांचे गुच्छे आहेत. लगडलेलं हे आंब्याचं झाड आहे, आणि हे आंब्याने लगडलेल्या झाडाला पक्षी चोच मारतोय हे आपल्याला शिल्पकलेतून दिसून येतं. हे तेव्हाच कळून येतं जेव्हा या पक्षीने फळांच्या गुच्छाला चोच मारलाय, तेव्हा कळतं की हे फळ आहे, फूल नसून हे फळ आहे. तसंच अगदी निरखून पाहिलं तर अगदी इथे छोट्याशा भागातून देखील शिल्पकारांनी त्याला काय म्हणायचं आहे, म्हणणं काय, गर्भित अर्थ इथे पाहायला मिळतं. तर इथे माकड जो आहे ते रसाळ फळ चाकतंय, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव देखील त्या शिल्पकारांनी टिपलेले आहेत. त्यांनी तो फळ हातात घेतलेला आहे आणि त्याचा चेहरा आपण इथे पाहू शकतो, त्याची लकब बघू शकतो, त्याची शारीरिक ठेवण देखील आपल्याला पाहायला मिळते. हा असं आम्रवनाचं दान या गणिकेने दिलेलं आहे. आपण आम्रपाली ज्यांचं दान दिलेलं म्हणतो, तर आम्रपाली यांचं हे अत्यंत महत्वाचं दान इथे दिलेलं आहे. आणि ते अधोरेखित इथल्या या छोट्याशा पॅनल मधून होतं. हे अत्यंत सुबक शिल्प या 89 क्रमांकाच्या लेणीमध्ये आहे.
तर पांथस्थकडून अशी नवनवीन माहिती तुम्हाला मिळत असते। तर पांथस्थकडून अशा नवीन माहितीसाठी तुम्हाला पांथस्थाच्या बरोबर पुढच्या प्रवासाला यायचंय। त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला मिळालेली माहिती जर आवडली असेल तर ती तुम्ही आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक शेअर करून त्यांना ती माहिती देऊ शकता। आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच आपला अभिप्राय या व्हिडिओच्या खाली नोंदवून चॅनल सबस्क्राईब करा। आणि आपल्या बरोबर आता तुम्ही पुढच्या प्रवासाला पांथस्थच्या बरोबर पुढच्या प्रवासाला निघता।